झटपट असे कोजागिरीचे दूध जर तुम्हाला बनवायचे असेल आणि त्यासाठी जर तुम्ही विकतचा महागडा असा मसाला आणत असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण घरीच उपलब्ध साहित्यापासून कोजागिरीच्या दुधासाठी लागणारा जो दूध मसाला आहे तो आणि त्यापासून दूध कसे तयार करायचे ते दोन्ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक नक्की करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मी शेअर केलेल्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले येईल। कोजागिरी स्पेशल मसाला दूध तयार करण्यासाठी इथे मी एक पॅन लो फ्लेमवरती गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये आता घट्ट दूध घालून घेते, साधारण 2 कप इतके, म्हणजेच अर्धा लिटर इतकं। कोजागिरी स्पेशल मसाला दूध तयार करण्यासाठी शक्यतो घट्ट दूध वापरायचं आहे, जेणेकरून त्याची जी घट्ट कन्सिस्टन्सी आहे ती लवकर येते आणि जास्त दूध आटवण्याची गरज पडत नाही। आता या दुधाला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम करू शकता। आता हे दूध थोडेसे गरम झाले आहे, यामध्ये आता साधारण 2 ते 3 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे। साखरचे प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता। आता याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि ही साखर जी आहे या दुधामध्ये विरघळवून घ्यायची आहे। बघा, आता साखर हळूहळू विरघळायला लागलेली आहे आणि आपल्या दुधाला छान उकळी देखील यायला लागली आहे। साखर विरघळल्यानंतर आपल्याला साधारण 8 ते 10 मिनिटांसाठी हे दूध लो फ्लेमवरती उकळवून घ्यायचं आहे। यामुळे या दुधाला छान कन्सिस्टन्सी देखील येईल, कारण आपण याच्यामध्ये साखर घातल्यामुळे दूध जे आहे ते थोडंसं पातळ झालेलं आहे। याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी साधारण 8 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला दूध लो फ्लेमवरती उकळवून घ्यायचं आहे। खूप जास्त दूध आटवायचं नाही आपल्याला। या दुधाला आपल्याला 8 ते 10 मिनिटांसाठी असं सोडून नाही द्यायचं आहे, तर आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे तळायला लागणार नाही। साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर हे थोडंसं दूध घट्ट झालेलं आहे। याच वेळेला यामध्ये 4 ते 5 इतक्या केशरचे धागे घालून घ्यायचे। ऑप्शनल आहे, पण याने रंग देखील अतिशय सुरेख येतो, त्यामुळे मी इथे घातलेले। याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आणखी थोडा वेळ याला उकळू द्यायचं आहे। टोटल 8 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला याला उकळवून घ्यायचं आहे। बघा, केशरमुळे अतिशय सुंदर असा याला रंग आलेला आहे। हलका हलका असा पिवळसर रंग याला आलेला आहे। तुम्हाला जर केशर वापरायची नसेल तर तुम्ही इथे पिवळ्या रंगाचा फूड कलर जरी वापरला तरी देखील चालेल। आता आपण कोजागिरी स्पेशल दूध जे बनवतो त्यासाठी जो लागणारा दूध मसाला आहे तो कसा बनवायचा ते आधी बघू। त्यासाठी 7 ते 8 इतक्या बदाम घालून घेते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्यानंतर 7 ते 8 इतके काजू घालून घेते आहे। त्यानंतर साधारण 1 चमचा इतक्या टरबूजाच्या बिया घालून घ्यायच्या आहे। ह्या जर तुमच्याकडे नसतील तर स्किप केल्या तरी देखील चालेल। त्यानंतर 7 ते 8 इतके पिस्ता घालून घेते आहे। यामध्ये आता आपल्याला 3 ते 4 इतक्या हिरवी विलायची सोलून घालायची आहे। यामध्ये आता साधारण पाव चमचा इतका आपल्याला याच्यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे। रेडीमेड जायफळ पावडर आपल्याला इथे वापरायची नाही, तर जायफळ आणून त्याला किसून वापरायचं आहे, त्याचा फ्लेवर आणखी छान येतो। यामध्ये आता 3 ते 4 इतक्या केशरचे धागे देखील घालून घ्यायचे। तुमच्याकडे जर नसतील तर स्किप केले तरी चालेल। आता हे सर्व साहित्य आपल्याला पल्स देऊन देऊन मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला कोजागिरीचा दूध मसाला तयार झालेला आहे। पल्स देऊन देऊन फिरवल्यामुळे काजू, बदाम, पिस्ता याच्यापासून तेल निघत नाही आणि व्यवस्थित छान दूध मसाला जो आहे तो पावडर फॉर्ममध्ये तयार होतो। आपण तयार करून घेतलेला जो कोजागिरी स्पेशल दूध मसाला आहे हा फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये साधारण 1 महिन्यासाठी व्यवस्थित राहतो। आता हे दूध उकळून साधारण 8 ते 10 मिनिट झालेले आहे। साधारण 30% इतकं दूध याच्यामधलं आटलेलं आहे आणि त्यामुळे दुधाला छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे। त्याचबरोबर केशर घातल्यामुळे छान पिवळसर असा रंग देखील याला आलेला आहे। आता हे दूध 8 ते 10 मिनिटं आटवल्यानंतर आपण जो आता तयार करून घेतलेला दूध मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। साधारण 2 चमचे इतका दूध मसाला मी घालणार आहे। दूध मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडा कमी जास्त करू शकता। दूध मसाला घातल्यानंतर याच्यामध्ये गाठी होणार नाही, अशा प्रकारे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे, किंवा गाठी झाल्या तर त्या व्यवस्थित फोडून देखील घ्यायचे आहे। हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण 1 चमचा इतक्या चारोळी घालून घ्यायची आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दूध मसाला घातल्यानंतर याला आपल्याला जास्त वेळ आटवण्याची गरज नाही, कारण आपण आधीच 8 ते 10 मिनिटांसाठी याला व्यवस्थित आटवून घेतलेले आहे। दूध थोडंसं थंड झालं की आणखी थोडं घट्ट होईल,
त्यामुळे आपल्याला इथे जास्त आटवायचं नाही आहे. दूध, मसाला व चारोळी घातल्यानंतर साधारण 1 मिनिटासाठी आपल्याला याला शिजवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आता हे तयार झालं आहे. मी याचा गॅस बंद करून घेते. हे कोजागिरी स्पेशल दूध जे आहे ते तुम्ही गरमागरम जरी सर्व केलं तरी चालतं किंवा तुम्ही थंड करून जरी सर्व केलं तरी पण चालेल. आता हे कोजागिरीचे दूध जे आहे ते बाउलमध्ये काढून झालेले आहे. यावरती मी आता काही बदाम, पिस्ता आणि केशरनी गार्निश करणार आहे. ऑप्शनल आहे. बघा अशा प्रकारे आपलं कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध तयार झालेले आहे. आजची कोजागिरी स्पेशल मसाला दुधाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.